दुबई स्थित मराठी बांधवांनी एकत्रित येऊन संस्कृती मराठी मंडळाची स्थापना केली आहे। या मंडळाच्या 4थ्या वर्धापना दिनानिमित्त श्रावण महोत्सव साजरा करण्याच्या दुहेरी हेतूने दुबईत खास महिलांसाठी सन्मान नारी शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 10 ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी 100 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। यावेळी अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते। दुबईमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नागरिक नोकरीनिमित्त स्थायिक झालेत। घरापासून आणि देशापासून दूर राहून आपली मराठी संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी सण उत्सव साजरे करता यावेत म्हणून अनेक मराठी बांधव एकत्रित येऊन राहत आहेत। या सगळ्या बांधवांनी मिळून मराठी संस्कृती मंडळाची स्थापना करून दुबई प्रशासनाच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील विविध सण उत्सव दुबईत साजरे केले जातात। त्यामुळे या मंडळाचा 4था वर्धापन दिन आणि महिलांसाठी श्रावणातील मंगळागौर खेळ सादर करण्यासाठी विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं उत्तम आयोजन करण्यात आलं। अनेक महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी स्थानिक स्तरावर HE लैला राहाल, याकूब अल अली, ओमर मारझुकी, अहमद सालेह या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। खेळ पैठणीचा या कार्यक्रमात अनुक्रमे प्रथम पारितोषिक मानाची पैठणी ही प्रीती बिराडे यांना देसी मार्ट यांच्याकडून देण्यात आली, तर द्वितीय पारितोषिक सोन्याची नथ हे समृद्धी बापट केदार यांना तनिष्क मनकुल यांच्याकडून, तृतीय पारितोषिक चांदीचे नाणे रेश्मा रोहिंज यांना बॉन्ड बियांडकडून देण्यात आले, तर 4थे पारितोषिक सुनीता देशमुख आणि 5वे पारितोषिक कविता माणके यांना बियानी जेवेल्स यांच्याकडून इमिटेशन ज्वेलरी देण्यात आली। शिवाय सौंदर्यवतीचा मानाचा मुकुट हा ज्योती वाळुंज यांना MPFS दुबई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणी म्हणून भारतामधून आलेल्या माधुरी पवार यांचं आकर्षण होतं। मंडळाचा 4था वर्धापन दिन अभिनेत्री माधुरी पवार आणि मंडळाच्या सर्व सभासदांनी पैठणी स्वरूपाचा केक कापून साजरा केला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक प्रायोजक आणि स्थानिक विविध संघटनांची साथ मिळाली। कार्यक्रमाची संकल्पना मंदार कुलकर्णी आणि किशोर मुंडे यांनी मांडली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंदी पाटील यांनी केलं। कार्यक्रमाच्या इतर सर्व आयोजनासाठी मंडळाच्या सर्व सभासदांची साथ मिळाली। लोकतंत्र दुबई। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा 4था आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।